इयत्ता 9वी भूगोल अर्थशास्त्राशी परिचय या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला एका कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चांच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. कदाचित हे कुटुंब तुमचंसुद्धा असू शकतं. इथे पहा, रोजचा आहार, पोशाखाचे 2 संच विकत घेणे, शालेय साहित्य विकत घेणे, वैद्यकीय खर्च, मनोरंजन, मोबाईल देयक, फळे भाजी, सार्वजनिक प्रवास खर्च, वीज देयक, पर्यटन, बँकेचा हप्ता आणि हा सर्व खर्च एकूण झालेला आहे 22,550 रुपये. आता समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरीलप्रमाणे आहे, म्हणजेच 22,550 रुपये आहे आणि तुमच्या घरामध्ये मासिक उत्पन्न रुपये 20,000 आहे. तर तुमचं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये या ज्या आपल्याला तपशील दिलेला आहे, या तपशिलामधील कोणत्या बाबी टाळाल आणि कोणत्या बाबींना प्राधान्य द्याल याचा विचार करा आणि खर्चाचा ताळमेळ बसवा. म्हणजेच खर्च आणि मासिक उत्पन्न याचा ताळमेळ तुम्हाला बसवायचा आहे आणि तो ताळमेळ बसवून पुन्हा एकदा अंदाजे खर्च काढायचा आहे. अर्थशास्त्राचा जन्म कौटुंबिक व्यवस्थापनातून झाला. कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो. म्हणजेच ते उत्पन्न व खर्च या 2 आर्थिक घटकांशी निगडीत असते. ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दातून इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र ही संज्ञा तयार झाली. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे आर्थिक व्यवस्थापन असते. अर्थशास्त्राचे स्वरूप पाहूयात. वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा या संबंधीचे मार्गदर्शन अर्थशास्त्रातून प्राप्त होते. अर्थशास्त्र हे एक महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. त्याचा उपयोग शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा व दैनंदिन जीवनात होत असतो. मानवाच्या प्रगतीत अर्थशास्त्राचे महत्त्व असाधारण आहे. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक मानला जातो. 1776 साली प्रकाशित झालेल्या वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्याने अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे प्रतिपादन केले होते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्यादित मानवी गरजा आणि पर्यायी उपयोग असणाऱ्या मर्यादित व दुर्मिळ साधनांचा मेळ घालण्याच्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण आणि वस्तू व सेवांचे उपभोग यांच्याशी संबंधित उपक्रम. अर्थशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूयात. अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील लोकसमुदाय उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपयोगाद्वारे वस्तू व सेवांचे उत्पादन आणि उपभोगांशी संबंधित उपक्रमांचा संच आहे. अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक म्हणजेच वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. इथे आपल्याला वैशिष्ट्ये दिसत आहेत. सुनिश्चित सीमा असलेला भूप्रदेश आपल्याला दिसत आहे की एक निश्चितपणे सीमा असलेला भूप्रदेश इथे आहे. या भूप्रदेशात वास्तव्य करणारी आणि विविध आर्थिक उपक्रम हाती घेणारा लोकसमुदाय म्हणजेच लोकसंख्या. इथे आपल्याला लोकसंख्या दिसत आहे. निश्चित भूप्रदेश दिसत आहेत, भौगोलिक क्षेत्र निश्चित दिसत आहे. आर्थिक उपक्रमांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती. इथे आपल्याला आपली नैसर्गिक साधनसंपत्ती दाखवलेली आहे. या भूप्रदेशातील सर्वोच्च सत्ता म्हणजे राजकीय सार्वभौमत्व हे एक आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आर्थिक उपक्रमांचे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात विभाजन होते.
इथे आपल्याला प्राथमिक व्यवसाय दिसत आहे. प्राथमिक व्यवसाय करणारे म्हणजे जे शेतीवर आधारित आहेत असे व्यवसाय. द्वितीयक व्यवसाय म्हणजे जे प्राथमिक व्यवसायावर आधारित असतात ते व्यवसाय. आणि तृतीयक व्यवसाय म्हणजे त्यांना सेवा पुरवणारे व्यवसाय. इथे आपल्याला तीनही व्यवसाय दिसत आहेत. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार होतात: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. पैकी पहिला प्रकार पाहूयात, भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. दुसरा प्रकार पाहूयात, समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. तिसरा प्रकार, मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. जागतिकीकरण बद्दल माहिती घेऊयात. जागतिक देशांचे सध्या आर्थिक धोरण अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करण्याची प्रक्रिया होय. या अंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा देशांच्या सीमापार मुक्त प्रवाह अभिप्रेत आहे. जागतिकीकरणात मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकणे अभिप्रेत असते. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जरी वेगळी असली तरी प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची कार्ये पाहूयात. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे, उत्पादन कोणासाठी करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे, उत्पादन खर्चात काटकसर करणे, सामाजिक व आर्थिक न्यायानुसार राष्ट्रीय उत्पादनाचे वाटप करणे, भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची तरतूद करणे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेची कार्ये होतात. अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो.